विधानसभा निवडणुकांचं वारं जोरदार फिरतंय आणि त्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमधल्या बैठकांना वेग सुद्धा आलाय। येत्या काही दिवसात महाविकास आघाडीच्या 3 तर महायुतीच्या महत्त्वाच्या 2 बैठका होणार असल्याची माहिती आहे। अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या मुख्य नेत्यांसोबत आज आमदारांशी संवाद साधणार असून अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहेत। देवगिरी या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे। महायुतीमधल्या जागा वाटपाबाबत अजूनही ठोस माहिती समोर आली नसली तरी सर्व जागा निश्चित आहेत। फक्त काही वादग्रस्त जागांवर चर्चा करणं बाकी आहे असं म्हणत महायुतीमधले नेते स्पष्टीकरण देत आहेत। येत्या 5 ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता लागणार आहे आणि नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील अशी माहिती शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी दिलेली आहे। 10 ते 15 दिवसात आचारसंहिता लागेल असं वक्तव्य सुद्धा गिरीश महाजन यांनी केलेलं आहे। मोजून 20 दिवस राहिलेले आहेत, कारण येणाऱ्या पुढच्या 5 तारखेला आचारसंहिता लागते आणि नंतर नोव्हेंबरच्या 10 ते 12 तारखेपर्यंत निवडणुका लागतील। तर अशा अनुषंगाने आता विस्तार पण होणार नाही आणि झाला तरी पण मला वाटत नाही कोण घेलच आहे। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राइब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।